नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रभाग 26 मधील राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेला अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती व गुलाबाच्या पाकळ्यांनी अक्षता कलशवर उधळण करीत होते। जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। श्रीराम अक्षता कलशाची आरती करून भक्तिभावाने मंदिर परिसरात ठेवण्यात आले। प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। हा सोहळा कमीत कमी 43 दिवस चालणार आहे। या सोहळ्याची जी पूजा आहे 43 दिवस चालणार आहे आणि त्यासाठी हा कलश आज आपल्या या महालक्ष्मी मंदिर राघवेंद्र नगर व रामचंडक विहारमध्ये आलेला आहे। आपण सर्वांना त्याचं आज स्वागत केलं आणि सर्वांनी त्याची पूजा केली, दर्शन घेतलं, म्हणून आपला राघवेंद्र नगर व रामचंडक विहार आज पवित्र झालं आणि त्या निमित्तानं या विलास कुलकर्णी सर या ठिकाणी आलेत। त्यांनी सर्व आपल्याला पार्श्वभूमी त्याची माहिती सांगितलेली आहे। यानंतर आपल्याला खास अयोध्येला जाण्यासाठी ते निमंत्रण पत्रिका देण्यासाठी या पूर्ण नगरामध्ये नगरवासियांना निमंत्रण देण्यासाठी येणार आहेत। आपण सुद्धा या त्यांच्याबरोबर पत्रिका वाटण्यासाठी आपण सोबत असणार आहोत व मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने भजन गीत सादर केले, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। त्यावेळी प्रभाग 26च्या नगरसेविका सौ राजेश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज खऱ्या अर्थाने आपल्या नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी येथून अक्षता कलशाचे आगमन होणे म्हणजे हे आमचे भाग्य आहे। तसेच 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून जसे आपण दिवाळी सण साजरा करतो त्याच धर्तीवर 22 जानेवारी 2024 रोजी सर्वांनी संध्याकाळी लख दिव्यांनी उजळून निघेल असा सण साजरा करावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। या प्रसंगी या भागातील असंख्य महिला वर्ग, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। तसेच नगरसेविका सौ राजेश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडाप्पा नगर, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार येथील नागरिकांकडून भव्य सत्कार करण्यात आला व पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या।